असं बोलतात की डायरेक्ट करमळ्याला निघत आहे म्हणून. हे बघा आतमध्ये आहे, खूप डेंजर दिसतं. एवढं आतमध्ये कोण जाणार. आणि इकडे आहे त्यांच्या पलीकडे ना. हाय, कसे आहात सर्वजण? आशा करते की सर्वजण छान असतील. सर्वांचं स्वागत आहे माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. तर बघा, तर आज आलेली आहे मी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म छान दिसतंय ठिकाणी. तरी सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा, न स्किप करता. आणि जे पण कोणी नवीन असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे. हे बघा किती सुंदर आहे. खरंच एवढं सुंदर आहे ना. आणि याची फिनिशिंग पण बघा किती सुंदर आहे. ही खूप म्हणजे खूपच सुंदर आहे बनवलेलं हे. बघा, व्हिडिओ न स्किप करता सगळ्यांनी बघा, कारण की व्हिडिओ खूप छान आहे. आणि काय काय आहे पुढे तुम्हाला मी सर्व दाखवते, त्याच्यामुळे न स्किप करता व्हिडिओ सर्वांनी बघा. जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा. हे का वाव, हा ना, त्यांचं जन्मस्थान आहे. हो, हे बघा. हे बघा, कार्तिक. खूप सुंदर बनवले हा सगळंच. बघा किती सुंदर आहे. सगळ्यांनी व्हिडिओ न स्किप करता बघा. वाव, हे काय? हे वालं काय? ह्यांचं नाव वगैरे असेलच ना. पुढं लिहिलेलं दिसत नाहीये ना, त्याच्यामुळं. हे त्याला ना एक पोकळ बांबू घ्या, वल्लावाला आनंदीला फटके द्यायला. वाव, 5 फड्यांचा नाग. हे बघा, 5 फड्यांचा नाग बघा कसा दिसत आहे. चालली आहेत आनंदीच्या आणि ताईचा फोटोशूट. हे बघा किती सुंदर वाटत आहे. हे खाली झोपू वगैरे नका. बघा, हे बघा कसा दिसतोय 5 फड्यांचा नाग. हे बघा, गणपतीच्या हातामध्ये पोपट. हे बघा, पोपट दिसत आहे का व्हिडिओमध्ये? नीट बघा, व्यवस्थित बघा, सगळ्यांनी. दिसत आहे खूप छान. हे बघा, हो हो. हे बघा, हे काय आहे ओ दाजी? यांचं नाव असेल नाही तर काहीतरी. हे माठ असल्यासारखे वाटते. कुंभार आहे कुंभार. घ्या ह्याच्यातला एक माठ, चला. किती छान वाटतोय माठ बघा, जस की असली माठ आहे. आणि याचं नक्षीकाम बघा किती सुंदर वाटते. खरंच एवढं छान आहे ना हे. जे पण कोणी राहत असेल ना, अहिल्यानगर जिल्हा, तालुका कर्जत,
जे पण मिरजगाव, माहिजळगाव, खडकत किंवा जामखेड जवळ राहत असतील ना, त्यांनी सगळ्यांनी इथं ना एक वेळेस येऊन जा. खूप छान आहे हे बघण्यासाठी, खूप मस्त वाटते. खूप म्हणजे खूप सुंदर दिसत आहे. आणि इथे ना अहिल्यादेवी होळकर आहे ना, हे त्यांचं जन्म ठिकाण आहे. आता जाणारच आहेत आम्ही नंतर, ते पण व्हिडिओमध्ये दाखवूया. तोपर्यंत इथं बाहेर आलो, ते म्हटलं सगळं दाखवून घेते. खूप सुंदर वाटत आहे हे बघा. स्वाती हे बघा, खूप सुंदर आहे खूप. हे बघा सम्राटचं काय चाललंय. सम्राट कशावरती बसला तू? कशावरती बसला? वाघ आहे की सिंह आहे? तो सिंह असेल, वाघ नाहीये बघा. एवढं सुंदर आहे ना, खरंच खूप छान आहे, खूप छान. हे बघा, हे बघा अनिकेतचे चालले त्याच्यावरती. आता सम्राटचा फोटो काढलाय, आता अनिकेत बसलाय, आता सम्राट फोटो काढतोय बघा. काय नाही काही चालूच आहे त्यांचं सगळ्यांचं. हे बघा किती सुंदर वाटतंय. बघा सापाच्या फडीवरती कसं बसलेले आहेत आणि हातात पण साप. बघा किती डेअरिंग होती बाबा. पहिले लोक खरंच खूप डेअरिंग बाज होते. आताचे असा साप दिसणार जवळ तर माणूस भिवून पळून जाणार. हे बघा सापावरती कसं बसलेले आहेत. कोण आहेत यांचं नाव वगैरे काही माहिती नाहीये मला पण इथे आहे बाबा बोर्ड लावलेला. किती सुंदर वाटतंय, बनवलंय पण किती छान बाबा. हे काय आहे? हे काहीतरी आहे, काय आहे समजत नाहीये मला पण काय बनवलेलं आहे काय माहिती. बाबो तलवार. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल काय काय आहे याच्यामध्ये. स्किप केला तर समजणार पण नाही कोणालाच काय आहे ती. आता खूप झालेलं आहे लेट, त्याच्यामुळे तरी पण मी तुम्हाला पटपट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सर्व. कारण की मला पण एकटीला भीती वाटते बाबा फिरायला. आता सगळेजण एका जागेवरती बसलेत, मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलेली आहे. कारण की खूप मोठं आहे हे, खूप म्हणजे खूप मोठं आहे हे, खूप मोठं आहे म्हणजे बघायला खूप छान आहे. पण बघा तिकडं इकडं हे सगळं खूप सारं आहे बघा. इथे खूप सारे म्हणजे ना व्हिडिओ वगैरे काढायला पण लोक लांबून येतात बरं. खूप मस्त आहे हे सर्व. त्या साईडला परत मंदिर वगैरे आहे, खूप छान आहे सर्व आहेत हे. पण याचं काय राज काय इतिहासात काय होऊन गेले काय हे हा, एवढं काही नाही सांगता येत. दाजी पण बोलतायत मला पण नाही एवढं काही माहिती, पण दाखवण्याचा तर प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. हे बघा अहिल्यादेवी होळकर जे आहेत ना त्यांचं जन्म ठिकाण आहे बघा हे. आणि हे चोंडी गावाचं नाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. आणि हे चोंडी 301 आता जी जयंती झाली नाही तर मंत्री वगैरे हे सर्व येतात बरं ह्या ठिकाणी. खूप छान आहे बघा, किती सुंदर दिसत आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे हे प्रत्येक. हे बघा अरे बापरे दाजी, हे छोटं छोटं काय लावलंय? जे पहिलं झालेलं इतिहासात ते आहे ना. वाव, हे काय पाणी वगैरे दिसतंय आहे ना, सीन वगैरे केलाय तसाच. खूप सुंदर केले बाबा हे. बघायलाच किती सुंदर दिसतंय हे, छोटं 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 एकदम. हे बघा, हे बघा किती सुंदर आहे. एवढं सुंदर दिसत आहे ना आता फोटोमध्ये, कॅमेरामध्ये पण एवढं सुंदर दिसत आणि प्रत्यक्षात तर एवढं सुंदर दिसत आहे. खूप म्हणजे खूप छान. मला तर खूप आनंद झालाय मी आले, कारण की मला ताई घेऊन आलेली आहे आणि मला काही माहिती नव्हतं. मला बोलली चल तुला व्हिडिओ पण काढायला होतील, छान आहे आणि व्हिडिओ वगैरे पण बनव आणि दाखव पण सगळ्यांना. तर मी म्हटलं ओके चालतंय. त्या दिवशीच आम्हाला यायचं होतं पण येणं नाही झालं आमचं. हे पण बघा इकडं पण बघा किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे बघा. पाणी वगैरे कसे घेऊन चाललेले आहेत, काय पाणी वगैरे आहे. पाण्यामध्ये पोहता वेळेस ते बघा कसं दाखवलं आहे. कोणी सोय काय म्हणते तर ते आपलं सकाळी सकाळी. हे बघा हे काय बघत आहेत काय माहिती. कुणी देवाच्या पाया पडत आहे तो कुणी काय करत आहे.
कोणी पाण्यामध्ये पोवायचा प्रयत्न करत आहे, कोणी पाण्यामध्ये कपडे धुत आहे. काय आहे सगळ्यांनी बघा आणि कमेंट करा बाबा. मला पण सांगा, मी पण नाही सांगू इच्छिते, मला पण नाही एवढं कळत आहे खरंच. पण खूप एवढं सुंदर वाटतंय ना, जाम भारी दिसत आहे हे बघा. विंचू, हा विंचू आहे कसा बनवलाय बापरे. विंचू आहे हे बघा. श्रावण, हे श्रावण बाळ आहे वाटतं. इथे पण खाली पण श्रावणच लिहिलेलं आहे बाबा. हे बघा खाली पण श्रावण लिहिलेलं आहे, श्रावण बाळ आहे वाटतं. किती सुंदर बनवले बघा. हे जे जुने लोक असतील ना एकदम, त्यांना माहिती असणार आहे हे काय आहे ते. हे बघा गाई, आणि गाई तिच्या बाळेला देख बघा कशी हे करत आहे, साठत आहे. काय झालेलं काय माहिती. हे बघा किती सुंदर बनवले हे सगळं, खूप छान आहे. हे बघा, हे बघा बकरी, बकरी म्हणजे बकरा, बकरा बकरा. हे बघा किती छान आहे हे पण. त्या साईडला मंदिर ते वगैरे किती छान आहे बघा. मंदिर वगैरे खूप मस्त आहे तिकडे. हे बघा उत्तर भाद्रपद. हे बघा नाव वगैरे त्यांनी काय काय केलं म्हणजे त्यांचं लिहिलेलं आहे वाटतं ते खाली. मला एवढं माहिती नसल्यामुळे व्हिडिओ खूप मोठा बनेल ना, त्याच्यामुळे मी एवढं वाचत वगैरे काही बसलेली नाही आहे. थोडक्यात म्हणजे तुम्हाला दाखवलं तर आहे मी. आता बघा ह्या साईडला पण मंदिर, आतमध्ये मंदिर वगैरे खूप छान आहे, सगळं मस्त आहे एकदम. हे बघा तुम्हाला दाखवते, तिकडं पुढं जाते थोडंसं. खूप म्हणजे खूप फिरायला लागतंय ना, त्याच्यामुळं फिरण्यामुळं कंटाळा येतो. म्हणून जरा ऊन होतं त्याच्यामुळं मी एक्सलेली. आता थोडं 6 वाजले असतील तरी पण अंदाजे म्हटलं चला आता थोडंसं ना तुम्हाला सगळ्यांना दाखवते. कारण की आलं सर सगळं जर फिरलं दाखवलं तर बरे, नाहीतर काय उपयोग आहे मग. आता ताईला त्यांना खूप आलेलं आहे कंटाळा. मला म्हणलं चला आता निघूयात आपण. तर मी म्हटलं थांब 5 मिनिट थोडंसं मी व्हिडिओ बनवती, कारण की गरमीमध्ये व्हिडिओ बनवण्याची काही इच्छा वगैरे होत नाही आहे. त्याच्यामुळं म्हटलं चला आता हे करते नक्की. हे बघा, हे बघा काय आहे हे. हे बघा हातात त्यांच्या तिरसूळ वगैरे, तिकडे बघा त्या पाणी वगैरे आणत आहेत. बघा किती सुंदर आहे. हा काय आहे गड्या, हा आहे घोडा. या सगळेजण बघूया काय आहे ते. हे बघा घोडा वगैरे बघा, हा आहे घोडा, हा आहे हत्ती. समोर काय आहे ते चला बघूया. हे जे आहे ना त्यांचं आहे स्वयंपाकघर बघा. हे आहे स्वयंपाकघर आणि इथून आहे ना तो भुयारी मार्ग आहे बघा. एवढी हिंमत तर नाही आहे पण तुम्हाला दाखवत आहे मी व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी व्हिडिओ न स्किप करता बघा, कारण की खूप छान आहे व्हिडिओ बघण्यासाठी. सगळ्यांनी व्हिडिओ बघा. आणि हा भुयारी मार्ग ना डायरेक्ट करमाळ्याला निघत आहे असं बोलत आहेत, मला पण कन्फर्म माहिती नाही आहे. मी आहे अहिल्यादेवी होळकर ह्या ज्या आहेत ना इथे पाणी वगैरे शिंदत होत्या त्यांची आहे ही विहीर. हे बघा किती सुंदर आहे हे. हे बघा तर आणि अजून पण हे राहिलं आहे, म्हणजे विचार करा ह्याला किती जपून ठेवलं आहे अजून पण. हे बघा आणि अजून पण आहे. आणि 301 वर्ष, आता 301 जयंती झालेली आहे त्यांची. एक आहे एक. हां